नमस्कार. द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. स्वयंपाकामध्ये भाकरी आणि चपात्या ह्या पटकन होतात, पण चमचमीत खमंग भाजी, भरली भाजी करायची म्हटलं तर त्याला खूप सारी तयारी करावी लागते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी सिक्रेट मसाला, जो 1.5 ते 2 महिने आरामात टिकू शकतो. तुम्ही भरलेल्या भाज्या, स्टफ भाज्या किंवा फोडी केलेल्या भाज्याही आरामात बनवू शकतात. अगदी इमर्जन्सीमध्ये सुद्धा. चालू करूयात मसाल्याच्या रेसिपीला. तर हा मसाला बनवताना एकाच चमच्याचं मेजरमेंट ठेवा आणि त्याच चमच्याने सर्व साहित्य मोजा. इथं 2 चमचे धने घेऊयात आपण. याच सेम चमच्याने घेऊयात जिरे 1 चमचा. आता घेऊयात 1 चमचा बडीशेप आणि अगदी पाव चमचा ओवा घेऊयात. आता धने, जिरे, बडीशेप आणि ओवा 3-4 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण 2 चमचे तीळ. कारण तीळ भाजायला जास्त उशीर लागत नाही. त्यासाठी तीळ थोडंसं उशिरा घ्यायचं आपण भाजायला. तिळानंतर घेणार आहोत आपण आता पाव चमचा खसखस. खसखस की पटकन भाजली जाते. आता ही सर्व साहित्य आपण परत 2 मिनटं चांगले परतून घेणार आहोत. आता भाजलेले सर्व जे ड्राय मसाले आहेत, ते आपण कोरडे मसाले जे भाजले ते एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूयात. आता ड्राय मसाले भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठा चमचाभर आपण तेल घेऊयात. आता काय करूयात, तेलामध्ये एक 2-3 दालचिनीचे तुकडे, एक 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिरी एवढं मसाले घेतलेत मी. याला चांगलं आपण तेलामध्ये तळून काढूयात. आता हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. या तेलामध्ये आपण 15-20 लसणाच्या पाकळ्या फक्त क्रश करून घेतलेला, थोडंसं प्रेस केलं आहे त्याच्यावर, चेचून नाही घेतलं. आणि आल्याच्या अशा एकदम पातळ स्लाईस केलेत. आपले बटाट्याचे चिप्स असतात ना, त्याप्रमाणे स्लाईस करायचं. ह्याला 1-2 मिनटं तळून घेऊयात. लसूण आणि अद्रक चांगलं आपण तळून घेतलेलं आहे लालसर कलरवर. आता ह्यालाही प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण. आता मेजरमेंटचाच बाऊल पाहिजे असं काही नाही, पण शेंगा मात्र कुठल्याही एका वाटीने मोजून घ्या. हे शेंगा चांगल्या आपण तेलामध्ये चांगल्या चटकोसोपर्यंत भाजून घेणार आहोत. आता शेंगा चांगल्या तडतडल्या की इथं घालून घेऊयात आपण अगदी फ्रेश कढीपत्ता 10-20 पानं घालून घ्या. हे पण चांगलं तडतडून द्यायचं शेंगा. तर कढीपत्ता आणि शेंगा आपलं चांगलं 90% भाजलेलं आहे. तर इथं घालून घेऊयात आता आपण खोबऱ्याचा खीस. तर खोबऱ्याचा खीस हा ज्या वाटीने तुम्ही शेंगा मोजलेत ना, त्याच्या वाटीने अगदी अर्धी वाटी घ्या तुम्ही. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. शेंगा पूर्ण भाजून तयार आहेत. खोबऱ्याचा खीस फक्त 1 मिनिट खालीवर करावा लागतो. जास्त वेळ लागत नाही. भाजल्यानंतर ह्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूयात. आता ड्राय मसाले वेगळ्या ताटामध्ये काढायचे आणि जे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे ते सर्व एका प्लेटमध्ये काढायचं. दोन्हीही थंड करून घ्यायचं. आता हे पण आपण चांगलं थंड करून घेणार आहोत. शेंगा कडक आहेत, खोबरं कडक आहेत, तर इथं साधारण पाव ते अर्धा चमचा हिंग घालून घ्या आणि सर्व तळलेलं साहित्य एकजीव करून थंड करून घेऊयात आता. थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून काढणार आहोत दोन्ही पण मसाले, ड्राय मसाले आणि तेलामध्ये तळलेले मसाले. इथं हा मसाला तयार करताना पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपले ड्राय मसाले जे होते, धने, जिरे, बडीशेप, ओवा, हे सर्व आपण काय करून घेऊयात, मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊयात. तेलातले तळलेले मसाले आणि कोरडे मसाले हे वेगळे वेगळे ग्राइंड करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातून. तर सुरुवातीला ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे मिक्सरमधून दरदरीत पिसून घ्यायचे. तर इथं आपल्याला अगदी पावडर याची करायची नाही, हे पण लक्षात घेऊयात आपण. आता आपण हे ड्राय मसाले ज्या चमच्याने मोजले होते ना, त्याच चमच्याने 3 चमचे लाल तिखट घालणार आहोत त्याच्यामध्ये. तर लाल तिखटाऐवजी तुम्ही साठवणीचा काळा मसाला देखील इथं वापरू शकता. आता त्याच चमच्याने 1 चमचा मीठ घातले मी. इथं मिठाचा वापर केल्यामुळं प्रत्यक्ष भाजी करताना मिठाचा वापर थोडासा कमी करा. आता यानंतर घेऊयात एक अर्धा चमचा हळद. घेतलेले सर्व इन्ग्रेडियंट्स चमच्याने चांगले खालीवर करून घ्यायचे आणि मग मिक्सरमधून काढायचे. आता याला काय करूयात, मिक्सरच्या भांड्यातून अगदी दरदरीत पिसून काढूयात. तर हे पहा, असं थोडंसं जरा भरड काढल्यासारखी काढायची, एकदम पावडर काढायची नाही आहे. तर हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. तर जे जे आपण तेलामध्ये परतून घेतलं होतं ना, ते वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलं होतं. तर याला पण आपण मिक्सरमधून थोडंसं जाडसर म्हटलं तरी काय हरकत नाही, अशी भरड करून घेणार आहोत. तर मिक्सरमधून दरदरीत काढून घेऊया. तर तेलामधले परतलेले साहित्य आपण चांगले दरदरीत पिसून घेतलेले चमच्याने चांगलं खालीवर करून मिक्स करून घेऊयात. आता कोरडे ग्राइंड केलेले मसाले आणि तेलातले ग्राइंड केलेले मसाले एकत्र करून घ्यायचे. तर हे दोन्ही मसाले आपल्याला हाताने चोळून किंवा चमच्याने असं स्मॅश करून घ्यायचं आणि दोन्ही मसाले अगदी एकजीव करून घ्यायचे. जसं चोळल तुम्ही हाताने चोळल ना, तसं अगदी तेल सुटल्यासारखं होईल आणि कलर पण येतो आपल्या मसाल्याला. चमच्यापेक्षा हाताने चांगलं चोळून घेतला ना मसाला,
एकजीव होतो आणि त्याला चांगला कलर पण येतो आणि तेल सुटतं सर्व मसाल्याला. आता हे दोन्हीही ग्राइंड केलेले मसाले साधारण 3 ते 4 मिनिटं हातावर चोळून अगदी एकजीव करून घ्यायचे. इथं आपला मसाला बनवून तयार आहे. तर याच मसाल्याचा वापर करून अगदी खमंग आणि चमचमीत 2 प्रकारच्या भाज्या आपण इथं करणार आहोत, वांग्याची आणि कारल्याची भाजी. तर हे पहा, तयार मसाला काय करायचा, असं काचेची किंवा तुमच्याकडे प्लास्टिकची असली तर ती भरणी घ्यायची. फक्त ओली नसायला पाहिजे आतल्या बाजूनी, एकदम कोरडी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मसाला भरून ठेवला की 1-1.5 महिना आरामात टिकतो. तर अशा प्रकारे आपला होममेड मसाला तयार आहे. आता ह्याच्यापासून अगदी 2 भाज्याही तुम्हाला बनवून दाखवणार आहे इथंच मी. हे पहा, मस्त भरणी आपली तयार आहे होममेड मसाल्याची. तर इथं पाव किलो कारले मी हळद आणि मीठ घालून पाणी कडक केले आणि त्याच्यामध्ये घालून अर्धा तास झाकून ठेवले. तर हे आता कारले काय करूयात, पाणी चांगले निथळून काढूयात आणि एका प्लेटमध्ये काढूयात. तर हे अशा पद्धतीने कारले मी चिरून घेतले. हे पहा, सगळे बी वगैरे काढून. तर सर्व कारले आपण काढून घेऊयात सगळे पाण्यामधून. तर साधारण आपण तयार केलेला होममेड मसाला घेतला, त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून घातले मी. आता घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर. इथं 1-1.5 चमचा मी काय केले, पोह्याचं 1.5 चमचा तेल घालून घेतले. आता हे सर्व चांगलं आपण स्टफिंग चांगलं मिक्स करूयात. हे पहा, भरलेल्या कांद्याचं आपलं स्टफिंग तयार आहे. आता इथे एक मोठं वांगं चॉप करून घेतले मी. यालासुद्धा हाच मसाला वापरायचा आहे. तर सुरुवातीला आता प्रथम काय करूयात, आपण कारले चांगले स्टफ करून घेऊयात. इथं सर्व स्टफ केलेले कारले आपले तयार आहेत. तेल चांगलं कडक झालेलं आहे. आता काय करूयात, आपण कारले सोडून घेऊयात तेलामध्ये. चांगलं खालीवर करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं चांगलं वाफलून घ्यायचं शिजोस्तोपर्यंत तेलावर. ताट झाकून ठेवलं की चांगले वाफलून निघतात 10 मिनटात. वांगं पाण्यातून काढून घेऊयात. त्याच्यावर 1 चमचा आपण होममेड मसाला तयार केलेला टाकूयात. वाटलं तर बारीक कोथिंबीर त्याच्यावर चिरून टाका आणि चांगलं कालवून घ्या व्यवस्थित हाताने. आपण काय करूयात, 1 चमचा तेल घेऊयात आणि तेलामध्ये हे सर्व मसाले आणि वांग्याच्या फोडी चांगले खालीवर करून ताट झाकायचं त्याच्यावर आणि चांगलं 10 मिनटं परतून घ्यायचं. अगदी फ्राय होऊन निघतात फोडी. कारल्यामध्ये थोडंसं 1 कप पाणी घालून घेऊयात आणि हलवून घेऊयात. ताट काढून घेऊयात आणि 1 चमचा गूळ घालून घेऊयात कारल्यामध्ये आणि व्यवस्थित चांगलं हलवून ह्याला परत झाकून घेऊयात आणि चांगलं शिजवून घेऊयात कारले. वांग्याची भाजी पण आपली फ्राय होऊन तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही मसाला करून ठेवला ना, तुमची स्टफिंगची भाजी असू देत किंवा फोडी केलेली साधी भाजी असू देत, अगदी सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा तुम्ही टिफिनला भरलेल्या भाज्या सहज देऊ शकतात. कारण भाजीचा 70 ते 80% वेळ इथं आपला वाचतो आणि भाज्या पटकन होतात. तर आपला होममेड मसाला तुम्हाला आवडला असल्यास द्वारकेश किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर.